आपण बघतो राज्यामध्ये इतर ठिकाणी शाळांबाबत नेमका काय निर्णय होतोय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर तब्बल 1.5 वर्ष शाळा बंद होत्या आणि डिसेंबर पासून म्हणजे जवळजवळ आपण बघतोय मार्च 2020 पासून ज्या शाळा बंद होत्या ते डिसेंबर 2021 ला सगळ्या शाळा खरं तर खऱ्या अर्थाने सुरू झाल्या होत्या। पण पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर पहिली गदा आली ती म्हणजे शाळांवर। अर्थातच लहान मुलं असतात, किती कोरोनाचे नियम पाळतील याबाबत साशंकता असते म्हणून शाळा तातडीने बंद करण्याचा निर्णय मुंबई ठाण्यामध्ये घेण्यात आलेला आहे। तर इतर ठिकाणी सुद्धा हा निर्णय होऊ शकतो, पण पालकांची नेमकी मानसिकता काय? पुन्हा एकदा ऑफलाईन शिक्षण जे आता सुरू झालं होतं ते आता पुन्हा एकदा ऑनलाईन होणार आहे, या सगळ्याबाबत पालकांच्या मनात खूप संभ्रमावस्था आहे। याबद्दलच आपण थेट जाणून घेणार आहोत। सुरुवातीला जळगावला जाऊया, मंगेश जोशी आपल्या बरोबर आहे। मंगेश, आता कुठे सगळ्यांनी आनंद व्यक्त केला होता किंवा एक निश्वास सोडला होता की कोरोना गेलाय, शाळा आता पुन्हा पहिल्यासारख्या सुरू झाल्या किंवा मुलांना शाळेत बसून वर्गात बसून शिकण्याचा आनंद घेता येतोय, पण अचानक आता शाळा कधी बंद होतील हे सांगता येत नाही, कारण ज्या पद्धतीने कोरोनाग्रस्तांची ओमायक्रॉन ग्रस्तांची संख्या वाढते। काय नेमका पालकांच्या भावना आहेत? खरंच पालक मुलांना घरी बसवायला आता तयार आहेत का? काय नेमकं त्यांना प्रशासनापर्यंत पोहोचवायचं आहे? नक्कीच मनुष्य, खरं तर आता कुठेतरी शाळा सुरू झाल्या होत्या आणि कुठेतरी शाळेचं जे रुटीन आहे ते आता सुरळीत सुरू असताना मात्र अचानक पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत आहे। जळगाव जिल्ह्यातही बघता कोरोनाची रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये पालक देखील मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचं किंवा नाही, कारण वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता, ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता पुन्हा शाळा बंद होतील असं देखील एक चिन्ह निर्माण झालेलं आहे। आपण बघतोय की मुंबईत ठाण्यामध्ये सुद्धा शाळा बंद झालेल्या आहेत। मात्र आता जळगाव जिल्ह्यात प्रशासन नेमकं काय निर्णय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र पालकांना काय वाटतं ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल की ज्या पद्धतीने आता पुन्हा खरं तर शाळा सुरू झालेल्या होत्या, मात्र अचानक आता पुन्हा शाळा बंद होण्याची वेळ आलेली आहे। एकंदरीतच पालकांना आपण शाळेमध्ये पाठवणार का, कारण की कोरोनाचा धोका देखील वाढत आहे? मला असं म्हणायचं आहे की ही परिस्थिती निश्चितच बिकट आहे, प्रत्येकाच्या आरोग्यासाठी हे घातक आहे। पण सध्या स्थितीत पाहतात गेल्या वर्षभरापासून 1.5 ते 2 वर्षापासून विद्यार्थ्यांचा अभ्यासाचंही आरोग्य खराब झालेलं आहे, ह्याही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे या परिस्थितींना कशाही प्रकारे आटोक्यात आणून आणि विद्यार्थ्यांना शाळेत मास्क असेल, सॅनिटायझर असेल, अनेक साऱ्या गोष्टींचं परिपालन करून का होईना शाळा काही स्वरूपात तरी मोठ्या वर्गांच्या तरी सुरू राहायला पाहिजे असं माझं मत आहे। नक्कीच सर, आपण काय सांगाल? खरं तर अनेक दिवसांतर शाळा सुरू झालेल्या आहेत, मात्र आता विद्यार्थ्यांचा जसं शाळेकडे ओघ वाढलेला आहे, मात्र कोरोनाचा धोका देखील वाढलेला आहे। एकंदरीतच काय वाटतं की शाळा बंद होतील किंवा पाल्यांना आपण शाळेत पाठवणार? एक सुंदर वाक्य आहे, द डेस्टिनी ऑफ अवर नेशन इज बिंग शेप्ड इन इट्स क्लासरूम। अर्थात काय तर देशाचं भवितव्य जे आहे ते शाळा महाविद्यालयांमधून घडत आहे, पण आज या घडणाऱ्या भवितव्यावरती मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। जसं फुलो की विना बागीचा शोभा नाही देता, इसी तरह शाळांमध्ये विद्यार्थी असल्याशिवाय शोभा देत नाही। आपली अक्षम्य एक दुर्लक्ष झालं की 22 मार्च 2020 ला जे आपलं दुर्लक्ष झालं तेच पुन्हा झालं। सगळा कोरोना आटोक्यात आलेला आहे, हा आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असताना दक्षिण आफ्रिकेतून एखाद दुसरा रुग्ण येतो आणि तो सगळ्या भारतामध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार करतो। ही एक कुठेतरी अक्षम्य दुर्लक्ष हे शाळेतून घडणाऱ्या किंवा देशाच्या सगळ्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणार आहे। आपली ही चूक आपण सुधारली पाहिजे। आता बऱ्याच उशिरा 15 वर्षावरील विद्यार्थ्यांना लस देण्याची सुरुवात झालेली आहे। हीच जर बऱ्याच दिवसापासून आकडेवारी घेतली असती, प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली असती, तर आज विद्यार्थ्यांनी दुसरा डोस घेतला असता आणि जी एक ढाल म्हणतो आपण, ती ढाल त्यांच्या हातामध्ये राहिली असती, त्यांच्या आरोग्यासाठी आणि देशाच्या हितासाठी सुद्धा। त्यामुळे कुठेतरी कोरोनाचं लसीकरण जे आहे मुलांचं हे उशीर सुरू झालेलं आहे। तर आपण काय सांगाल, आपल्या पाल्यांना आपण शाळेत पाठवणार, कारण कोरोनाचा धोका वाढतो आहे, प्रशासन देखील आता खरं तर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। एकंदरीत या निर्णयाकडे आपण कसं बघताय? प्रशासन निर्णयच घेत बसतं फक्त। मला सांगा, आपले बॉर्डर सील जर बॉर्डर पॅक चांगली मजबूत असली, आपल्या देशाच्या सीमा जर मजबूत असल्या, शत्रू आक्रमण करूच शकत नाही ना। आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थिती आपण इतकं संकटाला सामना दिला आहे। नंतर ओमायक्रॉनचा आता जे नवीन हे आलेलं आहे प्रादुर्भाव वाढतं, कोणामुळे वाढला हा? आपण आजपर्यंत गाफील होतो का? हे सरकार झोपलेलं होतं का? नियोजनाचा अभाव होता, नियोजन परिपूर्ण असतं तर हा धोका वाढला नसता। ठीक आहे, हे संसर्गजन्य रोग आहे, वाढला असेल, पण आपण उपाययोजना करायला पाहिजे होत्या। त्यानंतर आमच्या पाल्यांची जबाबदारी तुम्ही जर घेत असाल, आम्ही हमीपत्र द्यायला तयार आहे शाळेत पाठवायला, पण प्रशासनाने पण आम्हाला हमीपत्र द्यायला पाहिजे की आम्ही सर्व सुखसोयी पुरवू आणि हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही तुमच्या पाल्यांना सिक्युअर्ड करू, सुरक्षित राहू। कारण प्रशासन म्हणतं राज्य शासनाचं आहे, आमची जबाबदारी असल्याने मध्ये माननीय टोपे साहेबांनी घोषणा केली होती की आमची जबाबदारी आहे असं। तर मला असं एक म्हणायचं आहे की लसीकरण सुद्धा नियोजनबद्ध झालं पाहिजे आणि आता 15 ते 15च्या वरती जे नियोजन केलेलं आहे यांनी लसीकरणाचं ते
बिलो म्हणजे 12व्या वर्षापासून तर वरती सर्वांचं लसीकरण झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत नक्की पाठवू, पण तुम्ही सुद्धा त्याची खबरदारी घ्या. आणि मुंबईमध्ये एकीकडे तुम्ही मुंबईमध्ये एक विशिष्ट म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये त्या ठिकाणी शाळा बंद करता. ती मुलं तुम्हाला प्रेमाची आहे, ती मुलं फुलं आहेत तुमच्यासाठी, आणि आमची मुलं टाकणीची आहेत का? आमच्या जळगाव जिल्ह्याचा रेट तुम्ही जर बघाल तर आमचा जळगाव जिल्हा सुद्धा येलो झोनमध्ये आलेला आहे. आज 16 रुग्ण जळगाव जिल्ह्यात सापडलेले आहेत. मग या मुलांचं भवितव्य कसं काय? याची जबाबदारी कोण घेईल? प्रशासन घेणार का? नक्कीच, म्हणजे खरं तर जबाबदारीचा एक मोठा मुद्दा आहे. खरं तर तुला काय वाटतं, आता शाळा बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहे, एकंदरीतच शाळा बंद झाल्या पाहिजे तुला वाटतंय? मला वाटत नाही की शाळा बंद व्हायला पाहिजे, कारण की आपल्या यावर्षी बोर्ड आहे आणि त्याच्यामुळे कधी शाळा बंद झाली तर आपला अभ्यास जास्त चांगला होऊ शकणार. आणि शाळेत जाताना आम्ही काय म्हणतात प्रिकॉशन्स घेऊ शकता. म्हणजे काळजी आपण घेऊ शकतो. एकंदरीतच आपण बघतोय मनुष्य, खरं तर कुठेतरी नियोजनबद्ध सरकारने काम करायला पाहिजे. लसीकरण असेल, मात्र जी काही संभ्रम अवस्था आता पालकांची आहे, विद्यार्थ्यांची आहे, कुठेतरी शाळा बंद करू नये असा देखील एक सुरू होतं. कारण की गेले अनेक वर्ष झाले शाळा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. मात्र शासनाने याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळते. खरं तर दोन्ही आपण त्या संभ्रमात दिसून येतं. काही पालकांचं म्हणणं आहे की शाळा सुरू ठेवाव्यात, काही पालकांचं म्हणणं आहे की धोकादायक आहे. या सगळ्याचा विचार प्रशासनाला करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. औरंगाबादला जाणार आहोत, सचिन बडे सुद्धा आपल्या बरोबर आहे. सचिन, आपण बघतो नुकताच आपण आनंद साजरा केला होता की ज्या पद्धतीने आता मुलं ऑफलाईन शिक्षण घेतात, आपापल्या वर्गात अगदी बसतात, वर्ग सजवण्यात आले, मुलांचं अगदी छान स्वागत सुद्धा करण्यात आलं. पण 15 दिवस होत नाही तोपर्यंत शाळा बंद करण्याची आता वेळ येऊन ठेपली, कारण कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते. पालक या सगळ्याला कसं सामोरं जाणार आहेत? कारण एकीकडे मुलांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं शैक्षणिक, त्यातच आता कुठे शिक्षण रुळावर येत असताना शाळा बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई ठाणे तर बंद झालेल्या, औरंगाबादमध्ये कोणत्याही क्षणी निर्णय होईल. काय नेमकं सांगा, प्रशासनापर्यंत नेमकं पालकांना काय पोहोचवायचंय? मनुष्य आपण पाहिलं की एक दिवस आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला होता. तो आनंदोत्सव होता तो म्हणजे शाळा सुरू झाल्याचा आणि ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार होतं. त्यामुळे शिक्षण वृंदांमध्ये आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण पाहायला मिळालेलं होतं. परंतु सध्याच्या स्थितीला जर पाहिलं गेलं तर राज्यातील काही असे जिल्हे आहेत त्या ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. आणि पुन्हा एकदा जर शाळा बंद करण्याचा निर्णय जर जो काही घेण्यात आला तर यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. कारण जे पहिलीला विद्यार्थी आले होते ते थेट आता तिसरीच्या वर्गामध्ये प्रवेश झालेला आहे. म्हणजे त्यांना 1, 2, अब, कडक, गुणाकार, भागाकार, बेरीज याची कुठलीही माहिती नाहीये, याचं कुठलंही नॉलेज नाहीये. एक जर विद्यार्थी पुढल्या वर्षात जात असेल तर तो पुढल्या वर्षात जात नाही, तर 2 वर्ष तो मागे येऊ राहिलेला आहे. त्यामुळे शाळा बंद करणं कितपत योग्य आहे? आपल्यासोबत औरंगाबादचे शिक्षक वृंद आहेत, आपण शिक्षकांनाच विचारूयात त्यांची काय भावना आहे आणि विद्यार्थ्यांचं काय नुकसान होतंय. मॅडम, काय सांगाल सध्याच्या स्थितीला काय नुकसान होतंय? कारण शाळा बंद असल्या कारणानं विद्यार्थी 2 वर्ष मागे येत चाललाय. नुकतीच 20 डिसेंबरला 1ली ते 7वीची शाळा सुरू झाली. खूप आनंद उत्सव आम्ही साजरा केला, कारण काय 1.5 वर्षानंतर विद्यार्थी येणार होते आणि आम्हालाही खूप आनंद झाला. आम्ही सगळी तयारी करून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. पण ऑफलाईन आणि ऑनलाईन यामुळे काय होतं की आमचे जे छोटे मुलं आहेत 1ली ते 4थी वर्गातले, ते इतके लहान आहेत की त्यांना डिस्टन्स म्हणजे काय, अंतर कसं ठेवा वगैरे या गोष्टी अजून समजत नाही. तरीही आम्ही त्या सगळ्या गोष्टींच्या नियमांचं पालन करून शिकवत आहोत. कारण काय की लहान मुलांना जेव्हा प्रत्यक्ष शिक्षक शिकवतात यावर पूर्ण विश्वास असतो आणि ते त्यांच्या चिरकाल लक्षात राहतं. या सगळ्या गोष्टीमुळे नुकसान काय होतं तर विद्यार्थ्यालाच काही कळत नाही. आणि जर वारंवार असं बंद चालू केलं तर विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होतं. 2 वर्ष विद्यार्थी मागे पडतील. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि मग काही ना काही आजार येतच राहणार. त्यावर आपण सखोल असा जर अभ्यास करून जर शासनाने यासाठी काहीतरी जर प्रयत्न केले तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं. शासनाने प्रयत्न करायला हवेत, परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. एक विद्यार्थी 2 वर्ष पुढे जातोय, तो पुढे जात नाही तर भारताचं भविष्य 2 वर्ष मागे येऊ राहिलंय. मग अशा वेळेला काय करायला हवं? तसं पाहायला गेलं तर ह्या कोविड जो प्रादुर्भाव होता तो मागच्या वर्षी खूप जास्त प्रमाणात होता. मागच्या वर्षी 4 जानेवारीला शाळा आम्ही सुरू केली आणि काही दिवसांनी 1 दिवसाआड शाळा घेऊन पुन्हा ती शाळा बंद झाली. मग आता होतंय काय की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं अंतर खूप वाढत चाललं आणि शिक्षकांना जे विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे ते या ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांचे विचार प्रत्यक्ष त्या मुलांच्या पर्यंत जातच नाहीयेत. कारण ऑनलाईन जरी म्हणलं तरी सुद्धा सगळेच्या सगळे त्या गुगल मीट किंवा कॉन्फरन्स कॉल याच्यावरती येऊ शकत नाहीत आणि तेवढं विद्यार्थ्यांच्या पर्यंत विचार न पोहोचल्यामुळे त्यांच्या मनामध्ये संभ्रम असा आहे मुलांच्या की नेमकं आपण काय करायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारे त्यांना
दिशा नाहीये. विद्यार्थी दिशाहीन झालेले आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे दिशा मिळत नाहीये, दिशाहीन झालेले आहेत. आपल्यासोबत शिक्षक वृंद आहेत. सर, तुम्ही काय सांगताय? कमी प्रमाणामध्ये जे सध्या आपण नियोजन पूर्णपणे आखतोय, परंतु सकाळीच ठिकाणी निर्णय घेण्यात येतो, तो म्हणजे लॉकडाऊनचा किंवा शाळा बंद करण्याचा. उचित वाटतो का? शाळा शासनाच्या नियमानुसार सुरू झाल्यात. त्यानंतर शासनाचं जे काही टास्क फोर्स कमिटी आहे, त्यानंतर त्या जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी, त्यानंतर मनपा आयुक्त यांनी जे आम्हाला जशा पद्धतीनं आम्हाला डिसिजन दिले किंवा सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही शाळा सुरू केलेल्या आहेत. मात्र शिक्षण प्रक्रिया ही जी आहे ही हार्ट टू हार्ट चालणारी प्रक्रिया आहे. जर विद्यार्थी सपोजली 30 विद्यार्थी वर्गामध्ये असतील आणि शिक्षक त्यांना शिकवत असतील तर प्रामुख्यानं शिक्षकांना त्यांच्या समोर असलेला कोणता विद्यार्थी लक्ष देतो किंवा लक्ष देत नाही हे ताबडतोब त्या ठिकाणी समजतं. म्हणजे थेट शिक्षणच महत्वाचं आहे ऑनलाईन शिक्षणापेक्षा. सर, तुम्ही काय सांगताय? परिस्थिती वेगळी आहे, लॉकडाऊनची शक्यता म्हणजे वर्तवली जाते, त्यानंतर शाळा बंद करण्याची चिन्ह पाहायला मिळतात. शॉर्टकट मध्ये काय सांगाल, काय करायला हवं? की शासनाच्या सर्व SOPचं तंतोतंत पालन करून शाळा ह्या सुरू ठेवण्यात याव्यात. कारण की मूल्य शिक्षणासारखे संस्कार मुलांमध्ये शाळेतूनच घडू शकतात किंवा इतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून विद्यार्थी जास्त अध्यापन करू शकतात. घरी ऑनलाईन शिक्षणामध्ये तेवढा धाक नसतो किंवा तेवढा वेळ ते बसू शकत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्याचं अतोनात नुकसान यामुळे होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये जर संस्कारच झाले नाही तर असे विद्यार्थी उद्या परत शिक्षणापासून दूर राहतील. विद्यार्थी घडायला हवा. मनुष्य आपण पाहू शकतो, विद्यार्थी घडावायचा असेल तर शाळा सुरू करणं तेवढंच गरजेचं बनलेलं आहे. शाळा सुरू राहणं सुद्धा महत्वाचं आहे. परंतु जर असे निर्णय घेण्यात आले तर विद्यार्थ्यांचं भविष्य 2 वर्ष मागे जातंय, म्हणजे भारत 2 वर्ष मागे चाललेला आहे. अर्थातच आपण बघताय शैक्षणिक आपण अधोगती होत असल्याचं सध्या बोललं जात आहे. शिक्षकांनी सुद्धा नाराजी यामध्ये व्यक्त केलेली आहे. अमरावतीला जाऊया. सूरज धाट आपल्या बरोबर आहे. सूरज, आपण बघतो अमरावतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त आढळत आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी शाळांबाबतचा आता निर्णय होऊ शकतो. पण या सगळ्याला सामोरं जायला पालकांची आणि शिक्षकांची मानसिकता आहे का? नक्कीच मनुष्याला बघितलं गेलं तर राज्यामध्ये तिसरी लाट जवळपास आल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या तरी कोरोना रुग्णसंख्या वाढीवर नाही, मात्र येत्या काही दिवसातच अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शाळेबाबत आता संभ्रमावस्थेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विद्यार्थ्यांना आता काही ठिकाणी शाळा बंद झालेल्या आहे. आता अमरावती जिल्ह्यात शाळा चालू जरी असल्या मात्र शाळा बंद होण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आता पालकांना आणि शिक्षकांना धाकधूक लागली की पुन्हा एकदा 1.5 वर्षानंतर शाळा सुरू झालेल्या आहे, पुन्हा ते शाळा बंद होण्याच्या मार्गावर. त्यामुळे आता पालकांची आणि विद्यार्थ्यांची काय भूमिका आहे आपण विचारूया. सर, एकंदरीत काय आता 1.5 वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या, मात्र आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा शाळा बंद होण्याचे संकेत दिसत आहे. काय वाटतं आपल्याला? कोरोनाच्या संक्रमण काळात तिसऱ्या लाटेची चाहूल लागत असताना शाळा सुरू ठेवायच्या की बंद ठेवायच्या प्रश्न निर्माण होत असताना या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण जर करण्यात आलं तर त्यांना आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या धोक्यापासून आपल्याला वाचवता येईल. आणि लसीकरणाच्या कामात सतत 8 महिने काम केल्यामुळे आरोग्य विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी शाळावाईज जर लसीकरण घेतलं तर या शाळावाईज लसीकरणामध्ये आपल्याला लसीकरणाचा टप्पा चांगल्या तऱ्हेने गाठता येईल, कमी वेळात गाठता येईल. YDVT विद्यालयाचे 500 विद्यार्थी, कोरोना हायस्कूलचे 400, कृष्णाबाई दंडाळ्याचे 175 विद्यार्थी हे शाळावाईज लसीकरण जर घेतलं आणि या विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण झालं तर शाळा चालू ठेवण्यात याची मदत होईल. व येणारा काळ फेब्रुवारी मार्च या परीक्षेचा असल्यामुळे शाळा जर सुरू राहिल्या तर परीक्षेचं जे कालावधी आहे त्यासुद्धा वेळेतच परीक्षा घेता येईल आणि हे सत्र चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. म्हणून लसीकरण हे महत्त्वाचं ठरेल. शाळा चालू ठेवणे की बंद ठेवणे यासाठी महत्त्वाचा दुवा आहे लसीकरण. म्हणून आरोग्य विभागाने आणि शासनाने लसीकरणावर लक्ष देऊन लसीकरण जर पूर्ण केले तर शाळा चालू ठेवण्यास हरकत नाही असं माझं मत आहे. अर्थातच आपण बघतोय की शाळा सुरू कराव्यात ही मागणी केली किंवा सुरू ठेवाव्यात, लसीकरण मुलांचं तातडीनं सुरू करावं ही मागणी केली जाते. इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनावर हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. पण अर्थातच ज्या पद्धतीनं कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते सर्वात पहिले निर्बंध शाळांवरच येतील असं बोललं जात आहे. थेट सचिन चपळगावकर यांच्याकडे जाऊया पिंपरी चिंचवडला. सचिन, काय नेमकं सांगाल? आजच आपण बघतोय अगदी पुण्यामध्ये सुद्धा कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आता कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो. कारण ज्या पद्धतीनं कोरोनाग्रस्त
कोरोनाग्रस्तांचीच नाही तर ओमायक्रॉनग्रस्तांची सुद्धा संख्या वाढते, पण पालक याला सामोरं जायला तयार आहेत का? शिक्षकांच्या नेमक्या काय भावना आहेत? मनुष्य एकंदरीत जर बघितलं तर मुंबई साईडच्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या परिसरातील पालक सुद्धा संभ्रमित झालेले आहेत. पण एकंदरीत जर बघितलं मनुष्य तर पिंपरी चिंचवड हा मागील दोन्ही कोरोनाच्या ज्या लाट होत्या त्यामध्ये हॉटस्पॉट होता, त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा ओमायक्रॉनची ज्यावेळेस लाट आली त्यामध्ये सुद्धा पिंपरी चिंचवड हा अग्रेसर राहिलेला आहे. कालही या ठिकाणी ओमायक्रॉनचे 5 नवे रुग्ण या ठिकाणी आढळलेत आणि काल ते परवा 2 दिवसांमध्ये संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर काही पालक, काही विद्यार्थी आपल्या सोबत जमलेले आहेत, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात मनुश्री. पण एकंदरीत जर बघितलं तर शाळेला जे नियम आयुक्तांनी लावलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे त्या शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना RT-PCR कंपल्सरी केलेली आहे. त्यांच्या दोन्ही लस ह्या दिलेल्या असतील तरच त्यांना शाळेमध्ये परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पाल्य जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कडक निर्बंध दिलेले आहेत. जर पालकांनी परमिशन दिली तरच मुलांना शाळेमध्ये परमिशन दिलेली आहे. आपल्यासोबत काही पालक आहेत, तुम्हाला काय वाटतं नेमकं शाळेमध्ये मुलांना पाठवणं आता सुरक्षित आहे का? मुंबईच्या शाळा बंद झालेल्या आहेत, मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आपला पाल्य सुरक्षित राहावं तर काय तुम्ही उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा शाळेत पाठवावं का नाही? हे ॲक्च्युली सगळ्यांचीच सुरक्षिततेच्या दृष्टीनं सगळ्यांची कंबाईंड जबाबदारी आहे. ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती या गोष्टी जातात. आपण बघतो की बऱ्याचशा शाळा याच्यामध्ये पाहिजे ती खबरदारी घेत आहेत. आता तुम्ही म्हणालात तसं वॅक्सिनेशन असेल किंवा सॅनिटायझेशन असेल, या सगळ्या खबरदारी घेत आहेत. लहान मुलांना स्पेशली आपण थोडंसं एज्युकेटसुद्धा केलं पाहिजे की त्यांनी शाळेत काय करू नये आणि त्या दृष्टीनं आपण मुलांवरती तसं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि एंड ऑफ द डे हे म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती पुढे जाणाऱ्या गोष्टी असतात. मला वाटतं मोस्टली शाळांमध्ये सगळ्या या गोष्टी व्यवस्थित पाळल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे तसं काही अडचण आत्ता तरी दिसत नाही आहे. पण असंच जर हे पुढे चालू राहिलं तर मला वाटतं ऑफलाईन शाळा हा तसा योग्य ऑप्शन असणार नाही. ऑफलाईन शाळा योग्य ऑप्शन असणार नाही असं पालकांचं म्हणणं आहे. पण मला एक सांग, तू आता तुझं करिअर निवडलेलं आहेस, कथक असेल, शाळेत जाण्याचं असेल, ऑफलाईन तुझं सध्या जर सगळं बंद होत असेल तर तू काय सांगशील? ऑफलाईनच. ऑफलाईन. हो. काय ऑफलाईन कशासाठी हवंय तुला? शिकवण्यात सुद्धा फरक असतो ना. मला एक सांगा, तुमची जी मुलगी आहे ती शाळेत आता जाण्यासाठी ऑफलाईन म्हणतीये, तुम्हाला काय वाटतं तिची सुरक्षितता ही तुमच्यासाठी किती मायने राखते आणि तुम्ही त्यासाठी काय शाळेसाठी सजेस्ट कराल? शाळेसाठी म्हणजे सध्या ऑफलाईन हेच बेटर ऑप्शन आहे, कारण शाळा खूप प्रिकॉशन घेतीये, सॅनिटाईज करतीये किंवा वॅक्सिनेशन आहे प्रॉपर. पण मुलं कितपत काळजी घेतात त्याची किंवा मुलं किती पाळतायत ते सगळे नियम? कारण आपण बघितलं की आपण 15 मिनिटं जरी 10 मिनिटं जरी मास्क लावला तरी आपल्याला सफोकेशन होतं. तर ही मुलं 2 तास शाळेमध्ये कसं बसणार आहेत? याच्याकरता ऑफलाईन हा. मुंबईच्या शाळा जर बंद होत असतील आणि जर पुण्याच्या शाळा चालू राहत असतील तर तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की शाळा जरी सगळी काळजी घेत असली तरीही मुलं काळजी तितकी घेत नाहीयेत. कारण आमची मुलं अगदीच 2री 3रीमध्ये आहेत, 1लीमध्ये आहेत, तर त्यांना इतकं मास्क लावून बसायचं, सॅनिटायझर घ्यायचे वारंवार हातामध्ये, हे जमत नाहीये. तर मला असं वाटतं की जर वाढत असतील आणि पिंपरी चिंचवड जर हॉटस्पॉट असेल तर मला असं वाटतं की शाळांनी सध्या तरी ऑनलाईनचाच निर्णय घ्यावा, ऑफलाईन सध्या बंद करावी. मनुश्री, एकंदरीत जर बघितलं तर ऑफलाईन ऑप्शन चांगला आहे. त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून जे शिकवण्याची पद्धत आहे ती चांगली असते. असं जरी म्हटलं तरी जी काळजी पाल्य घेऊ शकत नाहीत त्यामुळं ऑनलाईन शाळा घेतल्या तरी चालतील असं म्हटलं जातंय. अर्थातच विद्यार्थ्यांच्या मनात कितीही ऑफलाईन म्हणजे शाळेत जाऊन शिकण्याची इच्छा असली तरीही पालकांच्या मनात संभ्रमावस्था आहे की कितपत मुलं सोशल डिस्टन्सिंग पाळतील ही भीती आजही पालकांच्या मनात आहे. अर्थातच जुई जाधवकडे जाणार आहोत मुंबईला. जुई, आपण बघतोय की मुंबईमध्ये मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण मुंबईमध्ये सुद्धा आत्ताच कुठे शाळा सुरू झाल्या तर अनेक शाळा आता 3 जानेवारीपासून खरं तर सुरू होणार होत्या. मात्र ज्या पद्धतीनं रुग्णांची संख्या वाढते, कोरोनाग्रस्तांची असो किंवा ओमायक्रॉन ग्रस्तांची संख्या वाढते, अर्थातच पहिले निर्बंध शाळांवरच आलेले बघायला मिळतात. 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा थेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर इतकंच नाही तर उच्च माध्यमिक शाळांबाबत सुद्धा आज एक महत्त्वाचा निर्णय सुद्धा होऊ शकतो. अर्थातच आत्ता कुठे शाळा 1.5 वर्षानंतर शाळा सुरू होऊन 15 ते 20 दिवस होत नाहीत तोपर्यंत पुन्हा एकदा शाळा बंद करण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्यामध्ये पालक कसे सामोरं जात आहेत, विद्यार्थ्यांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत आणि शिक्षकांना नेमकं काय वाटतंय?
खरं तर मनुश्री बघायला गेलं तर जसं तू म्हणालीस की काही दिवसांपूर्वीच ज्या आहेत मुंबईतल्या शाळा सुरू झाल्या होत्या, कोरोना रुग्णसंख्या कुठेतरी कमी आली होती, मात्र आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या आहे ती झपाट्याने वाढते. ओमायक्रॉनचा देखील त्यामध्ये शिरकाव झालेला आहे. या सगळ्याचा निर्णय घेऊन कालच मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतला की 1ली ते 9वीची जे शाळा आहेत त्या बंद राहणार आहेत, कारण का ओमायक्रॉन आणि कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा जो निर्णय तो घेतला आहे. आपल्यासोबत काही पालक देखील आहे, पण त्यांना विचारा दादा काय तुम्ही सांगाल, सरकारने जो आहे तो महापालिकेने जो आहे तो निर्णय घेतलाय की शाळा आता बंद राहतील, तुम्ही एक पालक म्हणून तुमची काय भूमिका असेल? महापालिकेने जो शाळा बंदीचा निर्णय घेतला 31 जानेवारीपर्यंत तो ठीक आहे, योग्य आहे. कारण शाळेत जाणारा विद्यार्थी हा त्याच्या जीवाची काळजी स्वतः घेऊ शकतो का? ठीक आहे, त्याने जे निर्बंध लादले ते योग्य आहे, पण ते निर्बंध लादल्यानंतर त्या मुलांच्या शिक्षणाबाबत राज्य सरकारने कोणता निर्णय घेतला आहे? परत ते ऑनलाईन चालू करणार असं सांगतात आहे. तर ऑनलाईनवरती त्या खरंच विद्यार्थ्यांचं शिक्षण होतं आहे का? त्यामुळे असंख्य निर्बंध हे महाराष्ट्र शासन लावतं आहे. योग्य त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे शाळा बंदी हा निर्णय त्याने घेतला आहे त्यानुसार तो योग्य आहे. पण आता रिसेंटली शाळा चालू झाली होती, त्या शाळेमध्ये किती टक्के मुलं उपस्थित होती आणि खरंच त्या मुलांसाठी शाळा बंदीच्या नंतर शाळेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? शाळेच्या विचारामध्ये गेला तर तुम्ही फीचा एक विषय होता, तो अद्याप राज्य सरकारने घेतलेला नाही. नक्की जसं तुम्ही फीचा विषय काढला दादा, तुम्ही मला काय सांगाल, फी जी आहे ती पूर्णपणे घेतली जाते, मात्र आता पुन्हा एकदा शाळा बंद झाल्या, तुम्ही स्वतः देखील एक पालक आहात, तुम्ही काय सरकारला सांगू इच्छिता याच्यावरती? राज्य सरकार ने याच्यावर ध्यान घ्यावं. निर्बंध लगाया वो अच्छी बात है, कोई बात नहीं, निर्बंध लगाइए, पर आप ध्यान आज पालक को ऑनलाइन खर्चा है, वाईफाई का खर्चा है और फीस उतनी की उतनी उसको भरनी है. क्या आपने वो ध्यान दिया कि भाई आप दारू का कर कम कर सकते हो पर फीस पे कोई डिस्काउंट नहीं है? मतलब आप क्या चाहते क्या हो, महाराष्ट्र में क्या करना चाहते हो, वो हमको अभी समझ में नहीं आ रहा है. आज जितने घर के जो फैमिली मेम्बर्स है वो फीस उतने के उतने भरे और बाकी सब चीज़ें के पैसे भरे. जो चीज़ नहीं चाहिए उसके आपने टैक्स कम कर दिए और जो चीज़ चाहिए उसके टैक्स आप बिल्कुल कम करने के लिए इच्छा ही नहीं रखते हो. ये क्या करना चाहते हो मेरे को नहीं समझ में आ रहा है. दादा तुम्ही मला काय सांगाल, खरं तर कोरोना आणि ओमायक्रॉनची जी रुग्णसंख्या आहे ती सतत वाढत आहे. शाळा चालू झाल्या होत्या, पुन्हा बंद करण्याचा निर्णय जो आहे तो आता महापालिकेने घेतला आहे. तुम्ही देखील एक पालक आहात, तुम्हाला काय वाटतं मुलांच्या दृष्टीने हा योग्य निर्णय जो आहे तो योग्य आहे की नाही, आणि तुम्ही आता CMला काय सांगू इच्छिता, सरकारकडे तुमची काय मागणी आहे? माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांना मी एकच विनंती करू इच्छितो की पूर्ण जगामध्ये जे प्रगत राष्ट्र आहेत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, ह्या देशांना कोरोना म्हणा, डेल्टा व्हेरियंट म्हणा किंवा आता आलेला हा आमिर खान म्हणा ओमिक्रॉन, ह्याने हैराण केलेलं आहे. आणि ही प्रगत राष्ट्र आहे की यांच्याकडे आरोग्य यंत्रणा एवढी सक्षम आहे की कुठलाही पेशंट जर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला तर त्यांच्याकडे तात्काळ इलाज केला जातो. पण आपल्याकडे आपल्या देशामध्ये आपली जी आरोग्य यंत्रणा आहे किंवा महाराष्ट्र शासनाची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे का ते पहिलं आधी तुम्ही बघा. कारण कोरोनाच्या काळामध्ये असे कितीतरी पेशंट होते ते हॉस्पिटलच्या बाहेर तात्काळच उभे होते. आणि आत्ता हा जो व्हेरियंट आलेला आहे आमिर खान, हा एवढा भयानक आहे की त्याच्यापासून धोका नाही पण तो पसरतो एकदम फास्ट आणि त्याच्यामुळे कोरोनाचे पेशंट वाढलेले आहेत. आणि हे शाळेतले विद्यार्थी आहेत, आमच्या महानगरपालिकेचे किंवा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत. ही मुलं गावामध्ये राहणारी आहेत, खेड्यामध्ये राहणारी आहेत, चाळीमध्ये राहणारी आहेत, ह्यांच्या आधीच आरोग्याच्या समस्या बिकट आहेत. त्यामध्ये जर ह्यांना हा फैलाव झाला तर राज्य सरकारकडे तेवढी यंत्रणा सक्षम पाहिजे की ह्या मुलांचा आपण उपचार करू शकतो. प्लस तुम्ही प्रत्येक वेळी शाळा बंद करतायत, त्या शाळेसाठी तुम्ही पर्यायी व्यवस्था काय करणार आहात ते आधी त्यांना सांगा. कारण शाळा जर विद्यार्थ्यांच्या वर्षभर बुडाल्या आणि तुम्ही जर सहजसकट सगळ्यांना पास करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये जो शिक्षणाचा बोजा आहे हा नोकरीवर येणार आहे. कारण सगळेच पास झाल्यावर सगळ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून तुम्हाला द्याव्या लागणार आहेत आणि आधीच आपल्याकडे बेरोजगारांची संख्या जास्त आहे. तर त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी आधी अशी एक व्यवस्थापना करा की ज्यामुळे या विद्यार्थ्यांचं वय आणि वर्ष वाया नाही गेलं पाहिजे. आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरेंना मी एक नक्कीच मशी, जर आपण इथे पाहिलं तर पाहू शकतो की पालकांचं आणि मुंबईकरांचं देखील हेच म्हणणे की जे तुम्ही यंत्रणा आहे त्या देखील तपासून पहा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर जो आहे तो काय निर्णय तो घ्या. मनुश्री
आपण या सगळ्यामध्ये एक खरं तर निष्कर्ष काढू शकतो की अर्थातच पालक सुद्धा आजही संभ्रमावस्थेत आहेत. प्रत्येकाचं आरोग्य सुद्धा मुलांचं तितकंच महत्त्व आहे आणि तितकंच शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा शिक्षण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्याचा विचार करून मध्यम मार्ग काढणं हाच एक पर्याय सध्या तरी आपण बघतो मुंबई ठाण्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण जर अशा प्रकारे निर्णय घेण्यात आला तर विद्यार्थ्यांच्या आगामी काळात होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीचा सुद्धा विचार करावा. इतकंच नाही तर अगदी मुंबई आणि परिसरात पालकांचं म्हणणं आहे की फी वाढ जी झालेली आहे किंवा फी माफीचा सुद्धा तितकाच विचार करा. शाळा बंद झाल्या तर जेणेकरून पालकांवर बोजा पडणार नाही. अर्थात या सगळ्याचा विचार करून प्रशासन नेमका काय निर्णय घेत आहे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्याचे अपडेट्स आपण घेतलेले आहेत. पालकांच्या शिक्षकांची मतं थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण पोहोचवलेली आहेत.